गाईज मम्मीच्या घरी होती ना, तर संध्याकाळी नव्याचे पप्पा आलेले आणि नव्याचं पप्पाचं कन्व्हर्सेशन चालू होतं मोबाईलवरती बसून. तिथे बोलणं चालू होतं नव्याचं. हा बघा नव्याचा मस्त फुल ऑन टाईमपास चालू आहे. मामासोबत बसली आहे आणि मस्त मजा चालू आहे. त्यानंतर नव्या झोपेतून उठली. बाजूला एक लग्न होतं, तिकडे बांगड्या भरायचा कार्यक्रम होता. आता तिकडे गेली. हे बघा मॅडम कशा बसल्या. जस्ट झोपेतनं सुटलेली, पण मी बांगड्या घातल्या म्हणून तिलाही घालायच्या होत्या. तर हे बघा बांगड्या घालण्याचं काम चालू आहे. मग त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी निघालो. आम्हाला जायचं होतं अंबरनाथला. एक फेस्ट होता, लंडन ब्रिज बनवलेलं होतं, लंडन ब्रिज फेस्टिवल. तर हे सर्व लंडनच्या इकडचा जो काही आहे ना फोटोज, ज्याच्या जिकडच्या राण्या महाराणी वगैरे त्यांचे सर्वांचे फोटोज वगैरे लावलेले होते. फुल डेकोरेशन तसंच केलेलं होतं. सगळीकडे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स अँड टावर्स हे सर्व तिकडे बनवलेलं होतं. घोडा खूप काही होतं तिकडे खेळण्यासारखं, बघण्यासारखं. फुल ऑन सेल्फी पॉईंट होता सगळा. म्हणजे जो कोणी येत होतं तिकडे नुसतं सेल्फी काढत होता. आम्हीही मस्त हात धुवून घेतले आपले छान असे, म्हणजे भरपूर अशा सेल्फी काढून घेतले, व्हिडिओज काढून घेतले. गेल्याबरोबर नव्या झोपलेली होती आधी, नंतर उठली. त्यानंतर हे बघा फुल ऑन तिची मस्ती चालू आहे. इकडे फोटो काढ, तिकडे फोटो काढ, इकडनं फोटो घे, तिकडनं फोटो घे, हा व्हिडिओ काढ, तो व्हिडिओ काढ. आमचं नुसतं मस्ती मजा चालू होती. छान होतं मस्त फेस्टिवल. आतमध्ये हे सर्व डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. तर वरती छत्र्या आणि हे ते सगळं खूप लाईटिंग वगैरे सेम तिकडचा तो लुक दिलेला होता. आणि लंडनमधला टेलिफोन बूथ जो आहे तो सुद्धा तिथे त्यांनी बनवला होता. नव्या बघा कसे गप्पा मारते टेलिफोन बूथवरती. नव्या काय बाहेर निघत नव्हते टेलिफोन बूथवरनं. फोन तिला खूपच आवडलेला, पण बाहेर लोकं होती, गर्दी होती त्यांची, त्यांनाही काढायचं होतं. म्हणून आम्ही कसं नव्याला काढलं. तिथेच एक लहान मुलगी होती, तिच्या पाठीमागे नव्या खूप लागलेली होती. ठीक आहे, कारण आधी ती मुलगी नव्याच्या पाठी लागलेली. नव्याने एकदा रपाटा दिला, ती मुलगी पळूनच जायला लागलेली. नव्या मग तिच्या पाठीमागे लागली.